इकडे मी फ्रेश ओला वाटाणा घेतलेला आहे, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. मसाल्यांमध्ये आपण घेणार आहोत मोहरी, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हळद आणि लाल जो मसाला असतो आपला कांदा लसूण मसाला, तो मी 2 चमचे घेतलेला आहे घरी बनवलेला. 1 चमचा मीठ घेतलेला आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. कढई गरम करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये वाटाणे टाकायचे आहेत. वाटाणे तेल न टाकता पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्ही वाटाण्यामध्ये टाकलं तर वाटाणे फुटले जातात आणि ते नीट भाजतही नाहीत. सो ट्राय नाही की तुम्ही म्हणजे बिना तेल टाकताच भाजून घ्या. एकदम खरपूस रंग येईपर्यंत वाटाणे चांगले भाजले गेले पाहिजेत. आणि जेव्हा खरपूस रंग येईल अशा प्रकारे, तेव्हा तुम्हाला वाटाणे साईडला काढून घ्यायचे आहेत. आणि मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तेल. तुम्ही बघू शकता की किती चांगला कलर आलेला आहे वाटाण्यांना. एक 2 ते 5 मिनिट लागतात वाटाण्याचा असे भाजून घेईपर्यंत. अतिशय चविष्ट भाजी होते जर तुम्ही वाटाणे बिना तेल न टाकता भाजून घेतले तर. आणि नंतर कांदाही भाजून घ्यायचा आहे, तेल ॲड नाही करायचं. देन टोमॅटो ॲड करायचं आहे. कांदा टोमॅटो मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि मग याच्यामध्ये टाकायचं आहे तेल. 1 ते 1.5 चमचा तुम्ही तेल टाकू शकता. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. 1-2 मिनटं. जेवढं तुम्ही जास्त मसाले, कांदा टोमॅटो, वाटाणा सगळं भाजून घ्याल तेवढी तुमची भाजी टेस्टी होईल. देन तेलामध्ये जिरं आणि मोहरीचा तडका द्यायचा आहे. आणि मग जो पेस्ट केलेली आलं लसूण आणि कोथिंबीरची ती ॲड करायची आहे. हे सगळं एकत्र चांगलं भाजून घ्यायचं आहे. काही लोक खूप गडबड पटपट करतात, भाजलं गेलं नाही हे लक्ष देत नाहीत आणि पटकन सगळं टाकून देतात. मग त्याच्यामुळे भाजीची चव बिघडते. आणि मग मीठ ॲड करून घ्यायचं आहे. मिठाने काय होतं, ते टोमॅटो जे आहे ते एकदम चांगले शिजला जातो. मिठाने पाणी सुटतं आणि मग ते टोमॅटोची एकदम म्हणजे असे घट्ट होतात. मग थोडंसं हिंग टाकायचं आहे, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, चटणी आपली जी घरची कांदा लसूण मसाला तो, आणि ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. हवं तर थोडं इथं तुम्ही तेल ॲड करू शकता, मी नाही केलेलं आहे. देन याच्यामध्ये आपण टाकणार आहोत वाटाणे. हे 2 ते 3 मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सो जे सगळे मसाले आहेत ते वाटाण्यांना लागले जातील. आणि पाणी ओतताना लक्षात ठेवायचं आहे, पाणी नेहमी गरम पाणी भाजीमध्ये टाका. गरम नाही तर कोमट पाणी टाकायचे. आणि पाणी टाकायचं एकदम पहिल्यांदा 1 ग्लास पाणी टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये शिजवून घ्यायची भाजी झाकण ठेवून 2 मिनिट. 1 कप एवढं सफिशियंट आहे पाणी. एवढ्या पाण्यामध्ये 2 मिनिट झाकण ठेवायचं भाजीवरती आणि एक चांगलं तेल सुटेपर्यंत ती भाजी शिजवून घ्यायची. याने काय होतं तर म्हणजे तुम्ही ट्राय करून बघा, चवच खूप छान येते. आणि मग पाणी ॲड करायचे आणि वरून थोडंसं हिंग मी ॲड केलं हिंगाने. आणि उकळी आल्यावरती 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि वरून कोथिंबीर ॲड करायची. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.